मग ताई कसं वाटलं? छान वाटलं गो. इकडचं ना जगच काय वेगळा संध्या. म्हणजे काय त्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी, मोठे मोठे रस्ते, शॉपिंग मॉल, काय इथली माणसं संध्या आणि काय त्यांचे कपडे. म्हणजे माका असं वाटत होतं लुक हाऊ इज इट? माझ्याकडे हा कलर नव्हता राईट. अरे वा मस्त आहे. हा संध्या हा ओवी लयच बिंदास्त. हा अगं ताई इथे सगळं असंच असतं, सगळे एकदम बिंदास. हॅलो आई, बोल बाय. काय बोलू? आता काय झालं? आई मी आता कपड्यांच्या दुकानात गेले होते. हा बोला, काय पाहिजे? ह्या काय? अगो थांबलेस किती ये. नको नको काय नको. चल 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 नको चल. काय देऊ? सांग. या का ब्रा द्या. कलर? अगो कलर सांग. काळा काळा. साईज? ह्याच्यासाठी यांच्या साईज मध्ये ब्लॅक कलर नाहीये. उद्या दिलं तर चालेल का? का दुसऱ्या कलर मध्ये दाखवू? गो निशी, तुका सांगितलंय ना, लाली आत्याक नाही तर काकीक सांगता. पण मला लाज वाटते. निशी बाय लाजायचं काय त्यात? जा हवा तर हवा. तर ओवीक बघ, संध्या मावशीची लेक किती बिंदास्ता. हे बघ, लाज राखणं वेगळा आणि आपल्याला काय हवा तर सांगणं वेगळा. संकोच कसला त्यात? नाही मला काय नको. एक तर तू इकडे नाहीये आणि तिथलं काय सांगत बसलेस मला. तुला मी नकोशी झाले का ग? निशी बाय म्हणजे काय बोलतोस गो? मग लवकर ये. होय येते, 2 दिवसात येते. मग बरा निशी येते मी. हा ठेवू? ताई तू जाणार आहेस? हो म्हणजे मध्ये अगं 20 वर्षांनी भेटतोय आपण. मी इतक्या सहज तुला नाही जाऊ देणार. हा संध्या मी थांबले असते, पण बघितलंस ना मी तिकडे नाही तर कसला गोंधळ चालला आता. माका जाऊचा लागत गो. ताई अगं मॉम कुणीही तुझ्यासाठी इथे थांबणार नाहीये. सो प्लीज. ओवी ताई ताई माझ्यासाठी थांब. काही दिवसांचाच प्रश्न आहे. म्हणजे ओवीचा डान्स प्रोग्राम आहे ना इथल्या महाराष्ट्र मंडळात. माझ्यासाठी ती आपल्याकडचा डान्स करणार आहे आणि त्यासाठी तुला थांबायलाच पाहिजे. बट मॉम तो डान्स परफॉर्म करण्यासाठी मला निघावं लागेल ना रिहर्सलला. यू गाईज कंटिन्यू. मी निघते. ओके बरं मॉम प्लीज स्वतःला खूप त्रास करून घेऊ नकोस. ताई ओवीकडे लक्ष नको देऊस. ती जरा गो नाही गो संध्या. चांगलं आता जशी माझी निशी तसाच ओवी. बरं मी तुझ्यासाठी सोलकडी करते. नारळ आमसुला आणली होत. हा लगेच इले. हो हा इले. हा हो हो
साडी नेसणार आहेस? नाही ग, अजून काहीच ठरलं नाहीये. आई पण कधी येणार आहे काय माहित. अगो काय खुळावलास काय? एक एक साडी अंगाला लावून बघायची. मी आहे ना मोठ्या मोठ्या फुलांची साडी नेसणार आहे. सगळी पोरा अशी माझ्याकडे बघतच बसतात. मी काय म्हणतोय, तू आहे ना एक काम कर, गुलाबी रंगाची साडी नेस. ती पण चांगली दिसेल काय ग माझ्यावर? काकू दिसतील काकू. हो निशिगंधा काकू. फटकीचं वाकोइल तुमच्या. ए जाता हा तर तोंडावर बोल ना, तोंडावर बोल. छाया छाया राहू दे नको. राहू दे काय राहू दे. मेले ए माझ्या मैत्रिणी काय बोलायचं ना आधीच सांगून ठेवतोय, नाहीतर एकेकाची तंगडी तोडून हातात देन, कळला ना? छाया शांत हो ना तू. घाबराव. त्यांना स्वतःच्या पॅन्टी पण नाही सांभाळतात आणि आम्हाला शिकवतात कसा दिसायचा आता. मेले मरतात. आमका शिकवतात ना फॅशन काय आता. थांबा दाखवते तुमका फॅशन काय असतं आता. या बघा, या असता फॅशन, कळला ना? गो या बघ. छाया छाया काय आहे? ए नको नको, मला नको दाखवूस काही. गो आजकाल ह्याच चालता. आपणच फक्त साड्या नेसत राहूलय. गो या बघ ना, ह्या ड्रेसचं बघ काका जाम आवडला. छाया नको ग. हौशी खाव माझो बापूस. निशी निशी अगो काहीतरी कर. या पुस्तक या पुस्तक. हो छाया. हा बाबांनो, तुम्ही हाय काय करतास? हो माझं रवण दे. तू आई काय करते स्टँड वर? एसटी ची वाट बघताय. लवकर घराकडे निघ, गदाली करत नको बसू. हा जाताय, तुम्ही जावा. ग संध्या, तुझी सोलकडी तयार. अरे वा, रंगावरूनच कळते की मस्त झाली असणार. होय, आधी पिऊन तर बघ. घे. मी हात धुवून येते. तू आधी पिऊन सांग माका कशी झाली. हो हो. तुम्ही आलात आणि मला 2 दिवस कामाकरता बाहेर जायला लागतंय. संध्याची थोडी काळजी घ्या. काय नाही ग ताई, किती काळजी करतेस तू उगाच. अरे मला जरा पित्ताचा त्रास होतोय. तू आता इथेच थांब, कारण आता तूच औषध आहेस माझ्यासाठी. बघ गो काय. माझी फाईल आहे. कसली? अगं मी तुला आत्ता नाही का म्हणाले, मला ऍसिडिटीचा त्रास आहे, त्याचे रिपोर्ट्स येथे. ताई ताई माझ्यासाठी थांब, काही दिवसांचाच प्रश्न आहे. संध्या, उमाताई सोलकडी मस्त झाली होती. हा, अजून 4 ग्लास पिऊ शकेन मी. अशी सोलकडी मिळाली ना तर पित्त कधी होणारच नाही. हे काय. संध्या काय आया. गो संध्या, खरा सांग माका, तू बरा असस ना? हा ताई, तू मला विचारत होतीस ना की मी फोनवर असं का म्हणाले की आता जर आपली भेट झाली नाही तर फार उशीर होईल.
त्याचं कारण हेच आहे की मला ब्लड कॅन्सर आहे आणि आता माझ्याकडे फार दिवस नाही उरलेत का. सर्वेश्वराचा अंगार व्हा, आता सगळं ठीक होईल. ताई आता आशा ठेवू नकोस, काहीच होणार नाही. माझ्याकडे फार वेळ नाहीये ग. आज तुका सांगते संध्या, वेळ वाया घालवू नकोस. ऐक माझा, काहीतरी उपाय असत. आपण डॉक्टरांकडे जाऊ, मी हात जोडते त्यांच्या समोर. तुका बरे करतील गो. चल हॉस्पिटलात जाऊ आपण, बरा होशील तू, सगळं ठीक होईल. चल. ताई, हे सगळं ना एक बहीण बोलते. माझे सगळे प्रयत्न करून झालेत ग, काहीच उपाय नाहीये यावर. माझा कॅन्सर लास्ट स्टेजला. आता मला औषधांपेक्षा सुद्धा ना तू माझ्या जवळ थांबण्याची जास्त गरज. संध्या गो, मी असं आहे का तुझ्यासोबत? इतकी वर्ष तुझ्या काळजीत, तुझ्या विचारात घालवली. 20 वर्षांनी फोनवर तुझा आवाज ऐकलाय आणि तुका भेटूची ओढ जास्तच वाढली बघ. यांनी इकडे येऊची परवानगी सुद्धा दिली. इकडे येलाय, तुका बघितलंय आणि सगळ्या आठवणी डोळ्यासमोर दिल्या. आपलं बालपण, अण्णांसोबत घालवलेलं क्षण, तुझा कलमात जाऊन खैरात ओढणं, तुझा हसणं, तुझं रडणं, तुझं चिडणं, सगळं आठवलं बघ माका. काही खरं सांगू, बरं झालं तू आलीस. आता इथली ही आठवण तुझ्या सोबत राहील माझ्या नंतर. काही त्रास होईल, पण सत्य टाळू शकत नाही. आता मला याच गोष्टीचा आनंद आहे की निदान आपली भेट तर झाली. तुझ्या या आजाराबद्दल विजयरावांका माहित आहे?
तू यायच्या आधीच त्याला कळलंय. तो माझ्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांनाच भेटायला गेलाय. त्या बिचाऱ्याला अजूनही होप्स आहेत, पण मला माहितीये ना आता याचा काही उपयोग नाहीये. ताई ताई, आता मला ट्रीटमेंट पेक्षा सुद्धा माझ्या कुटुंबाची जास्त गरज आहे. सावली तुझी होऊन देते तुला मी छाया, काळजी तुझी वाहून हृदयात ओलमाया, माझ्या मनाचा तू आरसा, होता धागा असा माझा तुझा, दुवा ठेच लागे तुला कळ माझ्या जीवा. डुग्गू शेठ, आज माझ्या खोलीत कसं काय? उमाई नाहीये ना घरात, मला लक्ष ठेवायला नको का? तू कॉलेजमध्ये आलीस की नाही, अभ्यास केलास की नाही? बरं, मग हे सगळं कळल्यानंतर कोणाला सांगणार आहेस? उमाई आल्यावर तिला सगळं सांगणार आहे. हो का? बरं मला सांग, आज कॉलेजमध्ये काय शिकवलं? ते सांगितल्यावर तुला काय कळणार आहे? ए ते मी माझं बघी ना, आधी तू सांग. बरं, मग मला तू ना पाडे म्हणून दाखव. चल. आहे तर माझे पाठ, तुझ्यासारखा ढ नाहीये मी. मी ढ? हो, ढ ढ ढ, मोठी ढ. तुला तर आता मी दुग्ग्या थांब. आता तर उमाई नाहीये ना, आता काय करतो बघू. ए मारी मारी, मी पण मारेन बघा. डुग्गू सोड. डुग्गू मारे ना मी. सोड. बॅग नाही ते. डुग्गू सोड दे ना. माझ्या बॅगेत कोणी टाकलं? डुग्ग्या नाही. दादा, या खेपेच्या नारळ दुकानात पोहोचवून दिलाय मी. त्या आप्पाला जाऊन दिलंस काय? तो एकटोच असतो, त्याचा लेक तिकडे अमेरिकेत बसलाय. हो दादा मामा, आप्पाच्या घरी नारळ तांदूळ सगळं पोचलं. त्यांना काय हवं नको ते बघा. पोरांना शिकवण्यासाठी सगळ्या जमिनी विकल्या आणि पोरांना काय कदर नाही, ते जाऊन बसलाय तिकडे अमेरिकेत. दादा, ही यादी आहे. विक्रीसाठी खै आणि काय काय पोचवतं ना ती. मोठे बाबा हवा लागते ना. डुग्गू, औषधकडे जा. आणि हे हातात कसला पुस्तक घेऊन फिरतात? डुग्गू बाळा, तुला हे पुस्तक कोणी दिलं? डुग्गू, मोठे बाबा काय विचारतात तुका? मामा, अरे घाबरलाय तो. मी एकदा. डुग्गू बाळा, ये इकडे. बाळा, हे पुस्तक तुला कुठे सापडलं? ते माझं नाही, निशिताईचं आहे. निशे, रघुनाथा, अरे काय झालं? निशे, इथे समोर उभी राहा. इकडे ये. डुगू, बाळा खेळायला जा.
हे काय आहे? निशी तुला विचारतोय, काय आहे? कोणी दिलं तुला हे? कुठून मिळालं तुला हे? हे शिकायला जातेस का कॉलेजमध्ये? हा? सर्वेश्वरा, मी आजवर तुझ्याकडे माझ्या संध्यासाठी प्रार्थना केलंय, तिका भेटूसाठी हट्ट केलंय. तू तू पाठवलंस मला इथपर्यंत, पण आमची भेट ही अशी होईत याची कल्पना सुद्धा नव्हती माका. तू काय खेळ मांडलास तू, जिका मी माझ्या लेकीसारखं सांभाळले, त्या माझ्या काळजाच्या तुकड्यात माझ्यापासून लांब जाताना कसा बघू? मी काय करू देवा? मग माझ्या संध्यासाठी मी वाटेल तर करेन, पण आमची ही भेट, आमची शेवटची भेट नको.